कोल्हापूरच्या हातकणंगले अत्याचार प्रकरणातील तरुणाचा माफीनामा मागायला मिळतोय। आरोपीकडून कोल्हापुरातील 15हून अधिक तरुणींवर अत्याचार करण्यात आले होते। 22 वर्षीय शाहिद संदीनं माफी मागितली आहे। शाहिद सनदीच्या वडिलांकडून आपल्या मुलाच्या कृत्याचा निषेध करण्यात आला होता। मुलाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी वडिलांनी केली होती। वडिलांनी गावातील ग्रुपवर मुलाला शिक्षेची मागणी करणारा व्हिडिओ सुद्धा टाकला होता। सनदी परिवार कधी चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देणार नाही असंही त्यांच्या वडिलांनी म्हटलं होतं। शाहिद समीर सुंदे, राहणार शिरोली, ग्रामपंचायत जवळ टागली गल्ली। माझं अनेक हिंदू मुलींचे शारीरिक संबंध होते व त्यांचे फोटोज व्हिडिओ अश्लील फोटो व्हिडिओ मी माझ्या फोनवर ठेवलेले माझ्या मर्जीने। मी आता डिलीट करतोय। सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे व इथून पुढे मी कोणत्याही हिंदू मुली किंवा महिला असो त्यांच्या नादाला नाही लागणार। प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील उशिर्ली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचे संधी कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शिवले न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार।